आज संदर्भ संघाचे आणि काय कोचिंग केली बघा. 81 धावा चेस केल्या. अनुराग सुद्धा येत आहेत. स्वागत आहे अनुराग. आपली एक जबरदस्त वेगवान गोलंदाज पिसुली म्हटल्यानंतर 5 ओव्हरची मॅच आहे. जास्त वेळ नका घेऊ प्लीज. बरेचसे मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. या मॅचचा विजेता संदर्भ संघाबरोबर खेळ लक्षात घ्या. स्वयं पाटील येतात पहिलं षटक घेऊन. 25 मिनिटात एक इनिंग समाप्त करायची लक्षात घ्या. विशाल आणि सतीश ही सलामी जोडी आपण पाहतोय. काल 72 धावा चेस करताना आपण गौरीपाडा संघाला पाहिलं होतं. आज 81 धावा विकास स्वामी संदर्भ संघाने चेस केल्यात. आज आपण पाहिलं तर किरणदादा पाटील यांची कन्या, तिचं आज एंगेजमेंट सेरेमनी सुद्धा आहे संदर्भ गावामध्ये. बऱ्याच वर्ष आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात होते. सेकंडला विशालला तुम्ही पाहतायत 5 षटकांची लढत. स्वयं कॉमेंट्री बॉक्स इकडनं पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू फुलटॉस. पंचांनी नो बॉल घोषित केला आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावा एकूण मिळतील 7 आणि येणारा चेंडू असेल फ्रीट. फ्रीटचा बॉल. चेंडूची गती कमी केली. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. डॉट चेंडूची ते समाप्ती होती. पहिला बॉल भीमर होता स्वयंचा, त्यावर षटकार आला, त्यामुळे 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आता एक चेंडू मध्ये 7 धावा खर्च केला. आता डॉट आलाय. स्वयं राईट मोर द विकेट. काही चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. वाईडिश लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक आलेत. सुजित तिथे चांगली फिल्डिंग करत असताना सुजितला तुम्ही पाहतायत. धावसंख्या 8. प्रथम बॅटिंग करत असताना वडवली सी संघ आपण पाहतोय. सतीश जाधव सेकंडला आपल्याला पाहायला मिळतात. अष्टपैलू खेळाडू आहेत वडवली सी संघाचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पियुष 11 वडोली सी संघ आपण पाहतोय. मनोहर पाटील आमचे वडोलीचे, त्यांनी पुरस्कृत केला संघ. इथे मात्र यष्टरक्षकांना चूक झालेली, मात्र पंच वाईट चिकून करतायत. 1+1 2 धावा इथे मिळतील. दोन धावा पियुष 11 वडवली बी वडोली सी संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोहरजी पाटील आपण पाहतो नेहमी चर्चेत असतात एक पुरस्कर्ते म्हणून. वाडेकर संघाला सुद्धा बऱ्याच वेळा पियुष 11 वाडेकर या नावाने संघ आम्ही पाहिलेला आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या 10 वरती पोहोचली. पियुष 11 वडवली सी. प्रथम बॅटिंग करायचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, जागेवर न खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहिलं तर विशाल पाटील स्ट्राईक हँडला आहेत. चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला आणि शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना पियुष 11 वडोली सी संघाला. हा या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिल्या फिरतील शेवटची मॅच
या मॅचचा विजेता संघ आणि वेताळ स्वामी संदप मध्ये मॅच होईल यानंतरची मॅच. भानुदास पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज स्वयं पाटील कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडूला वेगवान उत्तर दिलेलं आहे. बॉल नाही थांबणार, सीमारेषेच्या बाहेर चौकार. डॉट बॉलची ते समाप्त होईल. चांगला कमबॅक केला कारण पहिला बॉल भीमर होता स्वयंचा. त्यानंतर त्याने 7 धावा पहिल्याच बॉलवरती दिल्या होत्या, म्हणजे 0 मध्ये 7 धावा दिल्या होत्या. 0 बॉल 7 धावा. मात्र त्यानंतर आपण पाहिलं नंतरच्या 5 बॉलमध्ये 7च धावा दिलेल्या आहेत, म्हणजे 14 धावा आपल्या धावपलकावरती पाहायला मिळते. चला जास्त टीम मीटिंग नकोय, मॅच लगेच सुरू करायची. सागर भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय पिसिवली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सागर गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका बनवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. थोडासा पुढे पडलाय बॉल. ते 4 धावा इथे मिळतील सतीशच्या खात्यामध्ये. आपण पाहिलं तर पियुष 11 वडोली सी संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही फलंदाज असं वाटत होतं एकाच एंडला आहेत, मात्र एक सिंगल मिळाले. धावसंख्या 19. धावा दापल कधी लागल्यात. हा चांगला चेंडू होता. सागर भोईर कमबॅक करत असताना आपण पाहतोय. सागर भोईर यांनी 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 5 धावा खर्च केलेले आहेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल जाईल सीमा पार चौकार. धावसंख्या 23 वरती आपल्या पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना पियुष 11 वडोली सी संघ तुम्ही पाहतायत. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र ते बनतील प्रेक्षक. बॉल जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. एकोणतीस धावा धापल कधी लागल्या आहेत आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येत असताना सागरच्या ओव्हर मध्ये तुम्ही पाहतायत. एक धाव इथे जरूर मिळाली फलंदाच्या खात्यामध्ये.
2 षटकांचा खेळ संपलाय. 15.00 सरासरीने 30 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना पियुष 11 वडोली सी संघ. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. 3 षटकांना तुम्ही जलपान करू शकता, थोडीशी चर्चा करू शकता. सुजित आले तिसऱ्या ओव्हरमध्ये. तिसरा फ्रेश गोलंदाज इथे वापरलाय बघा या मॅचमध्ये पीसीबी टीमने. कारण पहिल्या ओव्हरमध्ये स्वयंला तुम्ही पाहिलं, नंतर सागर आले आणि आता मग सुमित आलेत. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पहिलाच बॉल उंच गेला आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुजितचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाजाच्या बॅटमधून आलाय सिक्सर. सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करत असताना भानुदास या मॅच मध्ये धावसंख्या 36. इथे मात्र चांगला चेंडू होता, मात्र यष्टिरक्षक चूक करत आहे. संजय पाटील देश त्यांच्या मागे. 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. 37 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पिसिली म्हटल्यानंतर नरेश शेठ ठाकूर आपण नरेश शेठ भुईर आपल्याला असेल तरी आपले हार्दिक स्वागत. सातत्याने या संघाला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो नरेश भोईर यांचं. यांचे काही 11 या नावाने संघ त्यांचा आम्ही पाहिलेला आहे. मात्र जबरदस्त फटका. टायमिंग बघा किती चांगलं आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. आई फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. फोर्टी 49 धावा धावफलकावरती लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सुजित.
इथे चेंडू उंच गेलाय. संजयचा जजमेंट चांगला आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. 49 या धावसंख्येवरती लागणार आपण पाहतोय धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये. टीम पियुष 11 वडोली सी संघाला. सागर आले बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे 12 खेळाडू रेडी राहायचे. 12 खेळून मैदानात जाईल हे लक्षात घ्या. पाणी घेऊन जायचे तुम्हाला या बॉल नंतर. 49 लॉस ऑफ 2. 2 गडी बाद. 49 प्रथम बॅटिंग करत असताना मनोहरजी पाटील उद्योजक वडोलीच्या यांनी पुरस्कृत केलेला पियुष 11 वडोली सी संघ तुम्ही बाद आहेत. हलक्या हाताने खेळत आहेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 50. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. साहिल पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 4थ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 3 षटकात 50 धावा झालेले आहेत. संजय पाटील यांना तुम्ही पाहताय आणि गोलंदाज साहिल पाटीलला पाहताय. 3 षटकात 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिला चेंडू आता काय घडलंय असं वाटलं होतं दोन्ही फलंदाज एका साईडला, मात्र भानुदासला थांबवलं तिथे. 51 धावा धाबल होते आपल्या पाल्यामध्ये. 4थं षटक प्रगती पथावर आहे. थ्रो फेकी चांगली होती त्यामुळे 51 धावा. सागर शिशवे आपण आला असेल तर या, आपले हार्दिक स्वागत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. दोन धावसंख्या पुढे सरकली. 53-53. गोलंदाज साहिल पाटील तुम्ही पाहता. आणि साहिलच्या ओव्हरमध्ये जर 2 झेल संजय पाटीलने पकडले तर नक्कीच सागर शिशवे पिसिवली यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल संजयसाठी. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलच तिथे मिळेल. चांगली गोलंदाजी करत असताना साहिल तुम्हाला पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. .54 54 धावा झाल्यात. 54 धावा झालेल्या. 4थं षटक प्रगती पथावर. ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. महेंद्र भवर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मॅन फ्रॉम महाराळ
एक चांगले पंच, नामवंत पंच म्हणून त्यांची ओळख आहे. धावसंख्या आपण बघू शकाल 55, 55 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 55 धावा तुम्ही धावफलकावरती बघू शकाल. 5 ओव्हरची मॅच, चौथं षटक प्रगतीपथावर आहे. राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, मात्र पंच वाईट चिकवून करतायत. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होतं असं पंच सांगतायत. 56. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. रिव्ह्यू नाहीये. छप्पन्न धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. छप्पन्न धावा धावफलकावरती बघू शकाल. फुलटॉस मात्र टायमिंग झालं नाहीये. झेल ड्रॉप. साहिल भोईरकडनं चूक झाली. सोपा झेल सुटलाय. अठ्ठावन्न धावा झाल्यात. भानुदास 24 वरती नाबाद आहे. सागर 4 वरती नाबाद आहे. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मग असे 81 धावा वेताळ स्वामी संदर्भ संघाने चेस केल्याने त्याचं कारण प्रथमेश पाटील जबरदस्त बॅटिंग. शेवटपर्यंत मैदानात थांबले प्रथमेश. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. इथे सिंगलच मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 59. 59 चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. या मॅचचा विजेता आणि वेताळ स्वामी संदर्भमध्ये मॅच होईल. डेझर्ट गार्डनचे ओनर बघा वैभव पाटील. 12 पेक्षा जास्त केकचे शॉप त्यांचे आपण पाहतो कल्याण डोंबिवलीमध्ये. इथे चेंडू उंच गेलाय आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर आलाय चौथ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती. ॲक्शन रिप्ले बघा. भानुदाच्या चेहऱ्यावरच्या हावभाव तुम्हाला पाहायला मिळतात षटकार ठोकल्यानंतर. आणि हीच तर खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीची. काय जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. 4 षटकाचा खेळ संपलाय. 65 धावा धावफलकावरती लागल्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेता गोलंदाजी करण्यासाठी आले ते स्वयं पाटील. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं शेवटचं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये स्वयंने 14 धावा दिल्या होत्या. तो स्वयं तुम्हाला पाहायला मिळतो. एक डावखुरा त्याचा आक्रमक बॅटर. आणि याच संघामध्ये बऱ्याच वेळा धावा त्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहिलेल्या आहेत. बर्थडे संघाची जी स्पर्धा पाहिली 31 आणि 31 डिसेंबर 1 जानेवारी त्या स्पर्धेत रनरअप संघ होता. इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षकाने केली चूक. धावा 4 वेळतील चौकार. एकोणसत्तर धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आणि फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का लागत असताना मैदानामध्ये
ते तिसरा धक्का लागलाय. विघ्नेशने बॅक टू बॅक 2 झेल पकडले तर सागर सिसवे यांच्याकडे 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल विघ्नेशसाठी. 69 वरती 3 विकेट गेलेत. प्रशांत मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज स्वयंला तुम्ही पाहतायत. कमबॅक करेल का स्वयं? आणि फलंदाज प्रशांत मात्रे आल्या पावली माघारी परततील. रनआउटच्या स्वरूपात लागणारा चौथा धक्का 69 या धावसंख्येवरती पियुष 11 वडोली सी संघाला. एकोणसत्तर धावा झाल्या. 4 विकेट गेल्या. 3 बॉलचा केस शिल्लक आहे. स्वयं गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. आणि इथे विघ्नेशला बघा, ज्या विघ्नेशला पारितोषिक होतं झेलसाठी त्याने झेल सोपा सोडलेला आहे. 2 धावा इथे मिळालेत. 71 71 धावा झाल्यात. विनीत नोन स्ट्राईक 71 71 धावा झाल्यात. विनीतने सोपा झेल सोडलाय मॅच मध्ये. ऑप्शनच्या बाहेर होता पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 72. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मग अशा 80 पाहिल्या होत्या. या मॅच मध्ये 72 पाहतोय. म्हणजे धावा येत आहेत या खेळपट्टीमध्ये. धावा चेस होताना पण पाहिल्या. 81 धावा मग अशी वेता स्वामी संदपने चेस केल्या. आता संघ वेगळा आहे. पियुष 11 वडोली सी संघ ज्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. व्हाईट बॉल. 4 चेंडू झालेले 73 धावा झालेल्या आहेत. फिंगर रोल केले. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. 4 गडी बाद 73 धावा आतापर्यंत उभारल्या आहेत त्या पियुष 11 वडोली सी संघाने. सकाळच्या सत्रात कुशल शेषा स्पोर्ट्स सापाड संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये, कोणी संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये, आणि संदप संघाने 1 सामना जिंकलाय. स्वयं फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय वाईड इस्लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पहिला डाव इथे संपलाय आणि पियुष 11 वडोली सी संघाने धावसंख्या उभारली ती 4 गडी बाद 79 आणि 80 धावांचा आता पाठलाग करायचा तो पिसिवली टीमला या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. पियुष 11 वडोली सी. वडोलीचे एक यशस्वी उद्योजक मनोहरदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला पिसिवली संघ. या संघाला सातत्याने नरेश शेठ भोईर यांचा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. 79 धावा. मात्र कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. तर या खेळपट्टीवर धावा चेस होताना आम्ही पाहिलेले आहेत. बघा 80 धावा आता चेस होतील की नाही या एकनेट आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये. याच विभागातील एक प्रतिम समालोचक योगेश पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
या आधीच्या मॅचमध्ये जर विचार केला गेला तर संदप संघाने 81 धावसंख्याचा पाठलाग सहजरित्या केला गेला. खूप चांगल्या प्रकारचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमेश पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. तब्बल 14 चेंडूमध्ये 48 धावसंख्येचे नाबाद खेळी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र तेच टार्गेट एका धावेने कमी जरूर आहे, परंतु 80 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय वडवली सिंह संघाकडून. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. संदप संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. लगेचच मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील. सेमीफायनलमध्ये आजच्या दिवसामध्ये सापडे संघाने खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करत सेमीफायनलचा तिकीट इथे मात्र पटकावलाय. 2 सामन्यामध्ये चांगल्या प्रकारचा विजय संपादित करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि स्वयं ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते. तर दुपारच्या सत्रानंतर सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे, खेळाडूंचे आमच्या स्पर्धेच्या वतीने सर्वांचं स्वागत असेल. जय दुर्गा जय भोले स्पोर्ट्स आयोजित जय दुर्गा जय भोले कोलिवली चषक 2026च्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये वडवली सी विपक्ष पिसवली असा सामना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वयं आणि साहिल ही जोडी. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सतीश डीजे ब्रावो या नावाने चर्चित यावेळेस ऑन साइडला घुटना टेकला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी चौकार येतोय. हा फटका खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क इथं आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण ट्रेनिस डॉटच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारची वाहिनी ते मात्र जोडली गेली आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी असं स्लोगन खूप कमी वेळामध्ये नाव चर्चेत आलेलं ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं वर्क कालच्या दिवसापासून अतिशय अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सतीश रिवर्सच्या माध्यमाने पहिल्या चेंडूवर सरळ बॅटने धावा आल्या होत्या. काहीतरी वेगळं करण्याचा विचार इथे मात्र फलंदाजाच्या बॅटिंगमधून रिव्हर्सच्या माध्यमाने आणि इथे मात्र खूप चांगल्या प्रकारे झेल घेत असताना चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना सतीशने हे मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नरेश दादा भोईर यांचं देखील व्यासपीठावर आगमन त्यांचं स्पर्धेच्या वतीने. सतीश दादा भोईर आलेत. नक्कीच त्यांचं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. नवीन फलंदाज संजय पाटील. पहिल्या चेंडूवर सरळ बॅट्सने धावा आल्या त्यानंतर लगेचच रिव्हर्सच्या माध्यमाने आगळं वेगळं खेळण्याची विचार तिथे मात्र फसला म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता त्यानंतर स्वयंला मात्र माघारी यावं लागलंय. इनॅट नंबर 3 संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. समोरच्या दिशेला उडवलाय. इनफिल्डला बेधून चेंडू समोरच्या दिशेला चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी चौकार येतोय.
नक्कीच ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलं प्रत्येक चेंडूवर, इथे मात्र वेगाने जो बॅट फिरवली जाते. नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी पुन्हा एकदा इथे फील्ड चांगली पाहायला मिळाली होती. जरूर चेंडूला स्टॉप केलं गेलं. एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, इथे मात्र कुठेतरी चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल, कारण का चेंडूला अडवण्याचं काम इथे मात्र केलं गेलंय. नक्कीच संघासाठी 2 धावा वाचवल्या म्हणावे लागेल. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 10 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. सतीश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चौकार जरूर आले, त्यामध्ये महत्वाचा गडी देखील बाद आहे. नंतर ऑन साइडला अक्षरशः चेंडू हवेत आहे. उंची जास्ती, लांबी कमी. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चेंडू पर्यंत पोहोचले गेले होते, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला टिपू शकले नाही आणि अशा प्रकारे 2 धावेचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 12. एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रयत्न खूप केले होते, कारण का विचार जर केला गेला तर 10 ते 15 पावलांचा रनअप क्षेत्ररक्षकाने गाठला होता. चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु त्यानंतर कंट्रोल करता आलं नाहीये स्वतःला. पुढील चेंडू, यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. क्रॅकिंग शॉट, चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावांसाठी. अजून एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16 या आकड्यावर. एक गड्याच्या मोबदल्यात खूप चांगल्या प्रकारचा फटका यावेळेस पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर चेंडूला येऊ दिले, त्यानंतर ड्राईव्ह पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र संजय पाटीलच्या माध्यमाने पाहायला मिळाला. संजय पाटीलचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 दुहेरी धावसंख्या आणि 2 चौकार देखील पाहायला मिळाले. 20च्या सरासरीने धावसंख्या. 16 धावसंख्या आली आहे. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणावी लागेल. रन रेट प्रमाणे धावा आल्यात. 16ची सरासरी गाठावी लागेल. नवीन गोलंदाज भानुदास आलेत. शफल झालेत. खूप चांगल्या प्रकारचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बनून राहतील प्रेक्षक. मस्तकवर दस्तक देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्याच्या समोर. डाऊन दी ग्राउंड आणि खूप चांगल्या प्रकारचा झेल इथे मात्र टिपत असताना साहिल पाटीलच्या बॅटमधून षटकार आला होता. त्या षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना भानुदासने मात्र एक चांगला चेंडू हाताळला आणि खूप चांगल्या प्रकारचं झेल तिथे टिपत असताना साहिल पाटीलची खेळी समाप्त. मैदान सोडावं लागेल. साहिल पाटील तंबूच्या आश्रयाला. माध्यमाने हा संगीत, खूप चांगल्या प्रकारचं संगीत पाहायला मिळेल. सध्या तरी
बैलगाडा क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात वेगवान म्हणून ओळखला जाणारा घोटचा सर्जा धुमाकूल घालतोय की खूप चांगल्या प्रकारचं संगीत. क्रिकेट सोडून आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील वळतोय, कारण का क्रिकेट महाराष्ट्रामध्ये आणि बैलगाडा दोनच खेळ मर्दानी क्षेत्रामध्ये. अजून एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय. जी खेळी संपली होती साहिल पाटीलची, शेवटच्या क्षणाला काय क्षेत्ररक्षण केलंय, काय क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच शेवटचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. यस, प्रेक्षक आमचे आयोजकच आहेत तिथे, प्रशांत कारभारी आहेत. यस, टॉप केला गेलाय चेंडू. यस, सेफ आहे. खूप चांगल्या प्रकारचं एफर्ट म्हणावं लागेल संघासाठी, खूप धावा वाचवल्या म्हणावं लागेल. 100% एफर्ट तिथं म्हणावं लागेल, कारण का ज्या प्रकारे बॅटमधून चेंडू सुटला होता असं वाटलं होतं कुठे तिथे षटकाराच्या माध्यमाने चेंडू जाईल, परंतु खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथं लगावत असताना फक्त आणि फक्त एक धावसंख्या फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक जाऊन सडकतो पुढे 23 या आकड्यावर. प्रयत्न खूप चांगले आहेत. पिसोली संघाकडून 80 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस कॉट बिहाइंडची अपील आणि यष्टीरक्षकाने केली चूक. संजय पाटील तिथे मात्र फलंदाजीसाठी होते, की थोडी चुकी केली म्हणावी लागेल, कारण का संजय पाटीलच्या बॅटमधून देखील धावा आलेत. 2 चौकार असतील, 2 दुहेरी धावसंख्या असतील. पहिला चेंडू डॉटच्या माध्यमाने खेळलेत संजय पाटील हे फलंदाज. का बाजूला विचार केला तर गोलंदाजी खूप चांगली होते. यावेळेस गॅपमधून चेंडू ढकललाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चेंडूमध्ये गती इतकी आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जमिनीला चाटत पोहोचत. चौकारासाठी 4 धावा. टायटल सॉन्ग आपण ऐकलं डीजे यशच्या माध्यमाने. सध्या तरी ISPL मध्ये सध्या चर्चा केतन म्हात्रेची. यावेळी चांगला फटका, फक्त आणि फक्त दिशा दिली, रिस्टचा वापर केला. फुल्लर लेनचा चेंडू होता, परंतु जास्त त्याच्यावर फायदा घेता आलं नाहीये. डाऊन द लेग चेंडू चालला होता, फुल्लर लेनचा चेंडू होता, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे मात्र करता आलं नाही. हलक्या हाताने खेळून काढले, फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट केली आहे आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 28 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. यस, स्पीडअप करायचं आहे. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. आहे प्लीज स्पीडअप करायचं आहे. वडवली संघ प्लीज जास्त वेळ घेऊ नका. पंच देखील ताकीद देत आहेत, थोडंसं वेळ कमी खर्च करा, कारण का फायनल डे आहे, आपल्याला एक्स्ट्रा फायनल देखील खेळवायचे आहे, त्यामुळे वेळेचं महत्त्व असेल. जर विचार केला गेला तर आता 3:30चं टायमिंग आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. स्वच्छ प्रकाशामध्ये फायनल पार पाडो हीच आयोजकांची एक इच्छा असेल. ज्या प्रकारची स्पर्धा आपण अनुभवतो, खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा, भव्य दिव्य अशा आयोजनाखाली ही स्पर्धा आपल्याला कव्हर होत असताना पाहायला मिळते. चांगले सामने कालच्या दिवसापासून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत आणि त्या प्रकारचं सहकार्य देखील प्रत्येक संघाने केले. असं सहकार्य पुढे देखील असू द्या अशी विनंती करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कू सज्ज होतो. सतीश वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिलं षटक चांगलं म्हणावं लागेल. यावेळी स्कॉट बिहाइंडची अपील, पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटचा इशारा देत आहेत. नक्कीच स्कॉट बिहाइंडची अपील लाऊड पाहायला मिळाली होती. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालं. नक्कीच चेंडू, याच पंचांचा निर्णय अंतिम असेल.
आणि कुठल्याही प्रकारचे रिव्ह्यू आपल्याला उपलब्ध नसेल बीमरसाठी आणि रनआउटसाठी फक्त रिव्ह्यू आपल्याला घेता येईल. चला पंचांशी प्लीज वाद नका, कारण का पंचांचा निर्णय अंतिम मानला जातोय. त्याला स्पीडअप करायचं आहे प्लीज. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र वाईटच्या स्वरूपाने 29 या आकड्यावर जाऊन पोहोचते. विचार केला तर जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. फुलरलेनचा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू फिंगर रोल केली होती, परंतु फुलरलेनी चेंडू हा मात्र खेळून काढलाय. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेने धावसंख्या फलक 30 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 17-50 समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संजय पाटील आणि सुजित भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप वेळ आता मात्र मोठा फटका पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी साकारतोय. शेवटच्या काही क्षणाला दुसरं षटक देखील चांगल्या प्रकारचं हाताळण्यात आलं भानुदास कडून. त्यानंतर सतीश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क पाहायला मिळतोय. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उचलतायत, फेक करतायत. तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 32-32 या आकड्यावर. प्रत्येक चेंडूवर फील्ड पोझिशन मात्र सेट केली जाते. 16-48 समीकरण. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू गॅप मधून चाललाय. चेंडू चांगला होता, परंतु बॅटचं बॉटम एज आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. सध्या तरी महाराष्ट्राचं काळीच मथुर 1001 सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारा राहुलभाई पाटील यांचा मथुर यांचं संगीत डीजेच्या मार्फत येत असताना खूप चांगल्या प्रकारचे संगीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी साडव्या बॅटने समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. त्यांच्या हातामध्ये बाउन्स होतो. चेंडू जमिनीवर आदळतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. काय एफर्ट लगावले. नक्कीच झेल ड्रॉप झाली, परंतु त्यानंतर बॅकअप खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालाय. चेंडू हातामधून बाउन्स झाला, वेगाने सुटला. त्यानंतर तेवढ्याच वेगाने त्या चेंडूपर्यंत पोहोचले. फक्त आणि फक्त एका धावेवर मात्र समाधान मानावं लागलंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 37 लॉस ऑफ 2. वारंवार आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज येतो तेव्हा तेव्हा अशा प्रकारची दमछाक आपल्याला पाहायला मिळते. यावेळीच मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करण्यासाठी प्रयत्न जरूर केले, परंतु बनून राहतील प्रेक्षक. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येत असताना संजय पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. परंतु आता थोडंसं महागडा ठरला असं म्हणावं लागेल की जर यष्टी रक्षकाकडे तरी तो दडपण आपल्याला पाहायला मिळेल. कारण का झेल कोणाची सोडली आहे संजय पाटीलने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. गॅपमधून चेंडू ढकलण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 45. जिंकण्यासाठी जर समीकरणाचा विचार केला गेला तर 12 चेंडू आणि अजूनही 35 धावसंख्येची गरज. यस डीजे.
आहे थोडं आपल्याला अजून 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. चला लवकर चला. समीकरणाचा जो विचार पाहता 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची अजूनही गरज. म्हणजे मागची मॅच ज्याप्रमाणे चालू होती त्याच प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये 12 चेंडू 31 धावसंख्येची गरज असताना प्रथमेश पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं होतं. त्याच प्रकारची खेळी आता मात्र सध्या साकारतोय संजय पाटील हा फलंदाज, की जो त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय. आणि तीच अपेक्षा असेल आपल्या संघाला या स्पर्धेचं अस्तित्व टिकवण्यासाठी. 17.50च्या सरासरीने धावासंख्या या 2 षटकांमध्ये कुटाव्या लागतील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय सुजित भोईर आणि संजय पाटील. सुजित भोईरच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचं कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम असेल, चौकार असेल, दुहेरी धावसंख्या त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाली आहे. म्हणजे पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारची बिल्ड होताना पाहायला मिळते पिसोली संघाकडून. यस पंच थोडं स्पीडअप करायचं आहे. आयोजकांची देखील आपल्याला वारंवार सूचना येते थोडं स्पीडअप करायचं आहे. टाइम कमी खर्च घ्या आता. टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची नकोय. चौथं षटक हाताळण्यासाठी कृष्णा येतात. डावखुरे फलंदाज आपल्याला सुजित पाहायला मिळतात स्ट्राईकवर. बारा 35ची गरज असताना कृष्णा येतात. पहिला चेंडू सुजित साठी. यावेळेस फॉलो केलं, चेंडूला जाऊ दिलाय. यस पहिला चेंडू अवंतर वाईडच्या स्वरूपाने हाताला गेलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, परंतु यावेळेस कट शॉट पाहायला मिळतोय. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. जग निखिल लोखंडेची फरमाईश डीजेच्या माध्यमाने वाजत असताना मथुर महबूब ज्या जोडीने 3 वर्ष सलग या बैलगाडा क्षेत्रावर राज्य केलं ते गाणं इथे मात्र आमच्या आयोजकांची फरमाईश निखिल लोखंडे यांच्या मार्फत चौकाराच्या मदतीने खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 50 या आकड्यावर जाऊन पोहोचते धावसंख्या. बॅक टू बॅक 2 चेंडू ज्या पद्धतीने हाताळले गेले गोलंदाजच्या स्वरूपाने, त्यासाठी आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. सुजितच्या माध्यमाने हा चांगला फटका पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा कृष्णा यावेळी समोरच्या दिशेला खोदून काढलाय चेंडू. डीपमध्ये गॅप भरपूर मोठी आहे, परंतु चेंडूमध्ये गती कमी झाली आहे. थोडंसं फंबल होत असताना परंतु 2 धावा ते मात्र कंप्लीट केल्या गेल्या. तर थोडंसं फंबल बॅकअप आहे आणि त्याच अनुषंगाने 2 धावा इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या 52 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि अजूनही 28 धावसंख्येची गरज पाहायला मिळेल. अगदी ज्याप्रमाणे मागची मॅच चालू होती त्याच प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका, परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगला अँगल क्रिएट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय कृष्णाच्या माध्यमाने. आधीच जर 3 चेंडू पाहिलं गेले तर तशाच प्रकारे चेंडू अँगल क्रिएट होतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो निर्धावाच्या स्वरूपाने. बॅटची आतली कडा पाहायला मिळते. ऑन साइडला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूवर बसलेत
नक्कीच थोडासा वेळ घेतला, अवधी घेतला, त्यामुळे 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक हलवार पद्धतीने पुढे जातोय 54 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण पाहायला मिळेल 8 चेंडू 26 ची गरज. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे पिसोली संघासाठी की ज्या प्रकारचं सेट असतात. मात्र दोघे फलंदाज संजय पाटील असतील, सुजित भुईर असतील, आतापर्यंत चांगली कामगिरी, पार्टनरशिप खूप मोठी होत असताना पाहायला मिळते. एक मोठा फटका प्रेशर रिलीज करेल. फुलारल्यांचा चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय, क्षेत्ररक्षक जातील परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हवाई सफर करतोय. सिक्सर. चुकीचा चेंडू म्हणावा लागेल, समोरच्या दिशेला उडवलाय, क्षेत्ररक्षकाने पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला होता. षटकाराने आता मात्र समीकरण खुल्लं झालंय. 7-20चं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कृष्णा सज्ज, सुजितच्या माध्यमाने पुन्हा एकदा समोरच्या दिशेला बॉलर बॅक टू द ड्राईव्ह आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण बॅकअप खूप चांगल्या प्रकारचं दिला आणि त्यानंतर चेंडूला अडवला गेलाय. काय बात, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्यात आणि अशा प्रकारे जर विचार केला गेला 4थ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 62 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला गेला तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग नकोय, प्लीज सहकार्य करा. थँक्यू डीजे. सध्या तरी जुगलबंदी चालू आहे. कॉम बॉक्स मध्ये डीजे सोबत जुगलबंदी चालू आहे. मथुर फॅन्स आणि सोन्या फॅन्स असतील, सर्जा फॅन्स असतील, जुगलबंदी पाहायला मिळतीये प्रत्येकाचे इथे. मात्र सॉंग्स नक्कीच जर पाहिलं गेलं तर मथुर असेल, सोन्या असेल, प्रत्येक जण या बैलांचे फॅन आहेत. आणि आमचे आयोजक दिगेश म्हात्रे यांचा देखील वीरा बैल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या बैलांकडून देखील पाहायला मिळतोय आणि त्यांचं कटआउट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः मालक छकडे, आपले छकड्या मालक दिगेश म्हात्रे आयोजकांच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं कटआउट, त्यांचं बैलांचं कटआउट देखील पाहायला मिळतोय. वीरा असेल, लक्ष असेल, खूप चांगल्या प्रकारचे बैल या क्षेत्रामध्ये देखील, उंबडे असेल, कोलिवली असेल, खूप चांगल्या प्रकारचं नाव या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचं बॅटल. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 18ची गरज असताना निर्णायक षटक हाताळण्यासाठी नितेश, समोर त्याचा सेट फलंदाज संजय पाटील. खूप चांगल्या प्रकारची खेळी आतापर्यंत पाहायला मिळले. हाफ ट्रॅकर त्याला उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक बनून राहतील. हा इथे मात्र संघर्षाचा षटकार येतो संजय पाटीलच्या बॅट मधून. या षटकाराने मात्र आता समीकरण खुल्लं केलंय. 5 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. संजय पाटीलचा झेल सोडला गेला होता, त्यानंतर आक्रमक रूप धारण केलंय संजय पाटीलने. पुन्हा एकदा सज्ज, काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. एक जीवदान जरूर भेटला संजय पाटीलला आणि त्याचा फायदा घेत असताना लगातारचा ठोकलाय दुसरा षटकार. पुन्हा एकदा सलगचा ठोकलाय तिसरा षटकार आणि विजयाचा षटकार इथे मात्र येत असताना MS धोनी स्टाईल सामना फिनिश. यस डीजे.
चला संदर्भ संघाचे कर्णधार लगेचच यायचं आहे, लगेचच नाणेफेकी केली जाईल.